सातपूर कॉलनीतील शिवनेरी चौकातील सातपूरचा राजा गणेशोत्सव 2025 नियोजन समितीच्या वतीनं सोमवार दिनांक 1 सप्टेंबर रोजी अंमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम अंतर्गत अंमली पदार्थांची प्रतिकात्मक होळीच्या दहन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। प्रसंगी उपस्थित प्रथम सर्व मान्यवरांच्या हस्ते सातपूरचा राजा गणरायाची आरती संपन्न झाली। राजा गणेशोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष राजाभाऊ खताळे, स्वागतोत्सुक सामाजिक कार्यकर्ते धीरज शेळके यांच्या मार्गदर्शनात आयोजित या कार्यक्रमाप्रसंगी सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रणजित नलवडे, नाशिक शहर गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या पोलीस निरीक्षक सुशीला कोल्हे, पोलीस उपनिरीक्षक सचिन चौधरी, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर भडांगे, ज्येष्ठ पत्रकार गोकुळ सोनवणे, डॉक्टर सुनील अंधळे, पोलीस अंमलदार विलास गीते, सुनील लोहरे, भगवान शिंदे, मिलिंद बहिरम, बळवंत कोल्हे, भारत डंबाळे, गणेश वडजे आदी मान्यवरांचा सातपूरचा राजा समितीच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित सर्वच मान्यवरांनी अंमली पदार्थांचे दुष्परिणाम आणि पालकांनी कसे लक्ष ठेवावे याबाबत मार्गदर्शन केले। या मंडळाने अंमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम हा उपक्रम हाती घेतला आहे। त्यासाठी उपस्थित सर्व मान्यवर यांचे सर्वांचे आभार। अंमली पदार्थ म्हणजे काय असतात? अंमली पदार्थ हे आपल्याला जीवनामध्ये एकदम निराशेकडे घेऊन जातात। त्याच्यामुळे आपल्या शरीराचा तो ऱ्हास होतोच, त्याचबरोबर आपल्या परिवाराचाही ऱ्हास होतो आणि आपल्या सामाजिक जीवनाचा सुद्धा ऱ्हास होतो। अंमली पदार्थामुळे आपण आता जीवनामध्ये बघितलंय बऱ्यापैकी लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले। त्यामुळे या अंमली पदार्थापासून सर्व मुलांनी, सर्व नागरिकांनी, आपण सर्वांनी दूर राहावे आणि आपल्या स्वतःचा शरीराचा विकास करून घ्यावा, त्याचबरोबर समाजाचा विकास करून घ्यावा। आपले हे अंमली पदार्थ विरोधी पथक अतिशय कार्यतेने काम करत आहेत आणि या अंमली पदार्थाचा जेवढा लवकरात लवकर आळा घालता येईल ह्या दृष्टीने आपण नागरिक म्हणून सर्वांनी काळजी घेणं गरजेचंच आहे। त्याचबरोबर आपण आपल्या शरीरातील ज्या मेंदूचे विकार, त्याचबरोबर आपल्या यकृताचे विकार हे सर्व होण्याचे कारण म्हणजे अंमली पदार्थ आहे। अंमली पदार्थापासून आपण स्वतः, आपल्या परिवाराला, आपल्या समाजाला आपण दूर ठेवावे हीच अपेक्षा बाळगतो आणि आलेल्या सर्व प्रमुख मान्यवरांचा आभार मानतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। पदाधिकारी श्री राजाभाऊ खताळे साहेब, धीरजभाऊ शेळके साहेब, आपल्या मार्गदर्शन करणारे डॉक्टर आणि मला सर्वांचे नाव माहीत नाही, आता मी नवीन आहे या ठिकाणी। सर्वांचेच आभार की आम्ही ज्या उपक्रमाला आम्ही एक तुमच्याकडून प्रतिसाद अपेक्षित केला होता, तुम्ही खूप चांगला प्रतिसाद देऊन आणि हा कार्यक्रम घडवून आणत आहात। मी आपला काही खूप वेळ घेणार नाही, माननीय वरिष्ठ आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत। फक्त मला सर्वांना सांगायचं आहे, जास्त करून तरुण पिढी आदरणीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक नलवडे सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जनता विद्यालय वगैरे वेगवेगळ्या शाळांच्या ठिकाणी हा कार्यक्रम आपण जनजागृती घेतलेली, यापूर्वी चांगला प्रतिसाद मिळाला। लहान मुलांमध्ये बी आम्ही या गोष्टी सांगितल्या की कोणतंही व्यसन हे सोडण्याचा इतके उपाय म्हणजे त्याला सुरुवातच न करणे हा सगळ्यात बेटर आहे। आणि ते सुरुवात जी होती कळत न कळत आता तुम्ही तर आमच्यापेक्षा वयाने ज्येष्ठ आहात, बरेच समजदार आहात, तुम्हाला आम्ही मार्गदर्शन करणं चुकीचं होईल, परंतु तुम्ही मुलांमध्ये जास्त गोष्टी सांगितल्या की कोणतीही गोष्ट क्युरिओसिटी, उत्सुकता म्हणून आपण घेऊ नका। उत्सुकतेतून ज्या गोष्टीची सुरुवात होते ती खूप विनाशाकडे जाते पुढे। तर हरकत नाही, आता तुम्हाला या गोष्टीत वरिष्ठ मार्गदर्शन करतील। मला या ठिकाणी 2 शब्द बोलण्याची संधी दिली, आपला आभारी आहे। समाजामध्ये अंमली पदार्थांचा जो विळखा वाढलाय त्याच्यामध्ये पालकांनी लक्ष देणं फार गरजेचं आहे। आपण शाळा पातळीवर सांगणं चुकीचं आहे, बट जे टीनेजर्स आहेत म्हणजे कॉलेजचे मुलं, नंतर कॉलेजच्या मुलांनंतर 20 ते साधारण 18 ते 22-25 वर्ष वयोगटातला जो वर्ग आहे यांना प्रबोधन होणं फार गरजेचं आहे। त्या ठिकाणी पालकांनी विशेष लक्ष द्यावं। आपण मुलांना कसं आहे त्यांच्या प्रेमापोटी किंवा त्यांना पाहिजे त्या गोष्टी आपण करू देतो, समजदार आहेत म्हणून आताची पिढी ऍडव्हान्स आहे हे मान्य आहे,
परंतु त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. ही खरी गरज आहे घरातल्या वयस्करांची आणि पालकांची. समजा कामानिमित्त किंवा व्यवसायानिमित्त त्यांना बघणं होत नसेल, परंतु सध्या गरज आहे. बऱ्याच गोष्टी तुम्ही बघितल्या असाल तर ह्या प्रमाणात 18 ते 25 आणि मॅक्सिमम 28 पर्यंत जोपर्यंत मुलांचे लग्न होत नाही तोपर्यंतच्या पिढ्यांमध्ये हा प्रकारचा वाद जास्त आहे. एकदा लग्न झालं की नंतर त्याच्या कोणते लक्ष ठेवायला किंवा बायको असते तिच्या लक्षात तरी येतं, परंतु पालकांच्या लक्षात येत नाही. बऱ्याच जणांचा असा म्हणजे माझे मुलं फार व्यवस्थित आहेत, प्रत्येकाचं ठीक आहे, हा प्रश्न सगळ्यांच्या मनात असणं योग्य आहे, परंतु ज्यावेळेस सांगितलं त्यात लक्षात येतं की माझा मुलगा असं करू शकतो, तर पालकांचा विश्वास बसत नाही. कोणीतरी आपल्याला सांगेल त्यावेळेस आपला विश्वास बसला नाही. यापेक्षा घरी जर सर्वांनी लक्ष दिलं तर याच्यामध्ये भरपूर प्रमाणात मोठा फरक पडू शकतो. आणि अशी काही गोष्ट जर कोणाच्या लक्षात आली तर पोलीस प्रशासनाला, स्थानिक पोलीस आहेत तुमचे आणि आमचा एक स्पेशल स्क्वॉड पण त्यासाठी अंमली पदार्थ विरोधी पथक पुणे शाखेकडे कार्यरत आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने ज्या ठिकाणी तुम्हाला कळवता येईल त्या ठिकाणी तुम्ही कळवाल अशी अपेक्षा बाळगतो आणि थांबतो. धन्यवाद. ह्या सातपुरा राजा ह्या मंडळाने जेव्हा गणेशोत्सव सुरू केला, आपले धीरज भाऊ असतील, राजाभाऊ असेल, तर खऱ्या अर्थाने गणेशोत्सव काय असतो, पहिल्या वर्षापासून त्यांचे जे काही ध्येय धोरण आहेत ते अतिशय चांगले ध्येय धोरण आहेत. समाजाला काय लागतं हे ते देण्याचा प्रयत्न करतात. त्यांचं हे कामच नाही की बाबा रे तुम्ही नशा करू नका म्हणून. हे काम पालकांचं आहे. पालकांनी थोडंसं लक्ष ठेवलं पाहिजे. प्रत्येक पाल्य हा घरात चांगलाच वागत असतो, पण तो जेव्हा शाळेत जातो, कॉलेजला जातो, त्या कोणत्या मित्रांबरोबर राहतो, तो काय करतो याच्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. तुम्ही लक्ष दिलं तर आपला मुलगा कुठल्याही ड्रगच्या आहारी जाणार नाही. त्याच्यातून परिणाम काय होतो आपण सातपूरच्या परिसरामध्ये पाहिलं की काय घटना घडली. आता काल परवाच्या पेपरमध्ये पाहिलं की अशीच घटना बीडमध्ये घडलेली आहे की ते 10-12 पोरांनी, 9वी-10वीच्या पोरांनी एकाला पोरला इतकं बेदम मारलं की तो जागेवर गेला. 9वी-10वीच्या पोरांनी. हे आपण कुठे चाललो आहोत याच्याकडे सुद्धा थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. कार्यक्रम या मंडळाच्या माध्यमातून व्हावेत अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. या ठिकाणी मला बोलवलं, सन्मान केला, 2 शब्द बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल धन्यवाद. त्यांनी आम्हाला आवर्जून बोलवलं, त्यांचे खूप खूप आभार. सर्वांना सांगायचं एकच आहे की सर्वांनी आपल्या आपल्या घरात अगोदर लक्ष द्या, नंतर आपण बाहेर बघणार. आणि आनंद होतो की सातपूर राजाने अगोदर त्यांच्या स्वतःपासून सुरुवात केलेली आहे. ते पण नशा करणार नाही आणि दुसऱ्याला पण करू देणार नाही. ह्यासाठी सर्वांचे खूप खूप आभार. शासनाने आता महाराष्ट्र राज्यस्तरावर अँटी नार्कोटिक टास्क फोर्स तयार करते. त्यासाठी अगेन वेगळे IG दर्जापासून आणि APMP आणि स्टाफ असं प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक युनिट तयार होणार आहे. त्याचबरोबर ऑलरेडीच आमच्याकडे नाशिक आयुक्तालयामध्ये अँटी नार्कोटिक सेल खूप चांगलं काम करत आहेत. मॅडमनी खूप चांगलं काम केलंय त्यांच्या कालावधीमध्ये की हे ड्रग्ज तुम्ही घेतल्यानंतर अक्षरशः तुम्ही वाळलेले एखादं झाड पाहिले तसं माणसाचं शरीर अक्षरशः आतून पोखरून काढतं. त्याच्यात जास्त आहारी गेलेला माणूस रिवर्स नाहीये. त्याच्यामध्ये आपण जसं म्हणतो की उपचार किती केले तरी त्याच्यामध्ये क्युरिंग काय होत नाही, जो जास्त नशेच्या आहारी जातो. आपण जसं म्हणतो शारीरिक, त्याचबरोबर सगळ्यात जास्त मानसिक आघात ह्या नार्कोटिक्स ड्रग घेतल्यामुळे होतो. की पहिला आघात तुमच्या बुद्धीवर, तुमच्या मानसिक परिस्थितीवर, तुमच्या विचारांवर, पहिला मेंदूवर परिणाम होतो. त्यानंतर शरीरामध्ये इतर जे महत्वाचे व्हायटल असे ऑर्गन्स आपले जे आहेत, लिव्हर आणि किडनी, हे डॅमेज करतात. की त्याच्यानंतर मानसिक संतुलन बिघडल्यामुळे समाजाला तो त्रास आहेच आहे. पहिला आई वडिलांना. आपण मुलांना म्हणून म्हटलं टीन एज पासून म्हणजे 13, 14, 15, 16, 17, 18 पुढे प्रत्येक आपल्या घरातला जो मुलगा आहे किंवा तुम्हाला जे माहिती आहे तुमच्या परिसरातले, तुमच्या गल्लीतले, तुमच्या भागातले हे जे टीनेजर्स मुलं मुली आहेत त्यांच्याकडे तुम्ही सगळ्यांनी लक्ष द्यायला पाहिजे. कारण आपली ही सगळ्यांची सार्वजनिक जबाबदारी झाली सध्या. आणि ह्या गोष्टी तुम्हाला यासाठी सांगतो की पहिला आता जसं यांनी सांगितलं की गुन्हेगारी किंवा टीनेजर मधले मुलं हिनेस क्राईम्स करतायत, तर मुलांना असं वाटतं की 18 वर्षाच्या खाली काय होत नाही आम्हाला, परंतु तुमच्या नावावर तो गुन्हा असतो, तो काय पुसला जात नाही. तुम्हाला प्राथमिक दृष्ट्या अटक करणे, ह्या गोष्टी करणे, ह्यासाठी भलेही कायदेशीर दृष्ट्या काही प्रक्रिया आहे, त्या प्रक्रियेतून तुम्हाला जावं लागतं. आणि तो गुन्हा जेव्हा निष्पन्न होतो तेव्हा सजाई होते, तेव्हा जेलला जाणार आहे. त्यामुळे असं कोणी समजू नये की बाबा माझं वय 18 पेक्षा कमी आहे, शासनाकडे हे विचाराधीन आहे
की आता ते 18चं वय कसं कमी करता येईल या गोष्टींसाठी. त्यामुळे तिथेही नंबर लागू शकतो जर कोणी तो केलं प्रयत्न तर. दुसरं असं मी सांगेल की गुन्हेगारी कमी करण्यासाठी आम्ही जो काही प्रयत्न करतोय की राजेश भाऊंनी सांगितलं, आमचं एकच आहे, एकदा गुन्हा बघतो आम्ही कोण करतोय, सेकंड टाइम केलाय त्याचं काय होतं हे ज्यांनी सेकंड टाइम सातपूरमध्ये केले त्यांना विचारा ती कुठे आहे. त्यामुळे ज्यांना कोणाला वाटत असेल 16 वर्षाचा आहे 17 वर्षाचा करून बघतो, करून बघा आणि मग आम्ही दाखवतो आम्ही काय करतो. हे मी सगळ्यांना सार्वत्रिक दृष्ट्या सांगतो. सगळ्यांना माझं एक आव्हान आहे की आपण सगळ्यांनी आपल्या घरामध्ये असू दे, आपल्या शेजारी असू दे, आपल्या गल्लीमध्ये असू दे, असं कोणी कन्झम्पशन करत असेल म्हणजे त्याचं नशाचं व्यसन करत असेल, ते घेत असेल तर नक्की अशा मुलांचं माहिती द्या. आणि आता आम्ही कन्झम्पशनचे केसेस करायला पण चालू केले. समाजातला प्रत्येक घटकातला प्रत्येक व्यक्ती हा एक समाजाचा घटक आहे आणि एक व्यक्ती मग कुटुंब मग समाज मग शहर मग जिल्हा राज्य करून आपलं राष्ट्र निर्माण होत आहे. आणि आपल्याला सुदृढ राष्ट्र जर निर्माण करायचं असेल तर सगळ्यांनी आपल्या घरापासून त्या गोष्टीची सुरुवात करायला पाहिजे. त्यांना पुन्हा एकदा आवाहन करतो की आपल्या भागामध्ये असे कुठलीही गोष्ट चालत असेल नक्की आम्हाला सांगा. तुमचा मुलगा असला तरी आम्हाला सांगा, ठीक आहे. तुमच्याकडून सरळ होत नसेल तर आमच्याकडे आम्ही सरळ करतो. पुन्हा एकदा मी गिरीश भाऊंना राजेश भाऊंना आभार व्यक्त करतो आणि त्यांचं अभिनंदनही करतो. आपण असा उपक्रम आपल्या ठिकाणी घेतला आणि आमचे अँटी नार्कोटिक सेलचे ते अधिकारी अंमलदार या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल सुद्धा त्यांचा थँक्यू. जय हिंद. सातपूरचा राजा गणेशोत्सव समितीचे पदाधिकारी तसेच उपस्थित सर्व मान्यवरांसह नागरिक, महिला व कार्यकर्त्यांनी यावेळी सामूहिकरित्या मी कुठल्याही अंमली पदार्थाची नशा करणार नाही अशी शपथ घेण्यात आली. मी कधीही अंमली पदार्थांचे सेवन करणार नाही पासून सदैव दूर राहीन. मी माझ्या स्वतःचे मित्र दूर ठेवण्याचा एक जबाबदार नागरिक म्हणून नेहमी कटिबद्ध राहील. भारत माता की वंदे. सातपूरचा राजा गणेशोत्सव 2025 समिती आयोजित सातपूर पोलीस ठाण्याच्या सहकार्याने या अंमली पदार्थ विरोधी जनजागृती कार्यक्रमानिमित्त अंमली पदार्थांची प्रतिकात्मक होळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पेटवण्यात आली. या कार्यक्रमाप्रसंगी श्री सप्तशृंगी माता ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्व पदाधिकारी, सातपूरचा राजा गणेशोत्सव समितीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.